खरं सांगायचं तर माझ्या कितीतरी मैत्रिणी अजूनही ऑनलाईन शॉपिंगला घाबरतात. त्यांना एकदा वाईट अनुभव आला म्हणून त्या टाळतात. पण मी त्यांना विचारते, ऑफलाईन शॉपिंगमध्ये आपल्याला कधीच वाईट अनुभव आलेला नाही आहे का? चुकीचा माल, हलक्या दर्जाचा माल, जास्त किंमत हे सगळं दुकानात सुद्धा आपल्यासोबत कधी ना कधी झालेलं आहे. म्हणजेच धोका दोन्हीकडे आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून सगळ्यात पहिली काळजी घ्यायची ती म्हणजे वस्तूचं रेटिंग चेक करा. त्या वस्तूचे आत्तापर्यंत किती पीस विकले गेले आहेत हे सुद्धा तिथे लिहिलेलं असतं. जर भरपूर पीस विकले गेलेले असतील तर 4 किंवा 4.2 इतकं रेटिंग असलेली वस्तू घ्यायला काहीच हरकत नसते. शिवाय ह्याच्या आधी ज्यांनी त्या वस्तू खरेदी केल्यात त्यांनी तिथे फोटोसुद्धा टाकलेले असतात, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. खूप कमी पीस विकले गेलेले असतील तर मात्र रेटिंगपेक्षा मी कस्टमरनी टाकलेले फोटो कसे आहेत हे जास्त बघते. शिवाय ज्या वस्तूला जास्त करून 5 स्टार रेटिंगच दिलं गेलंय ना, पण फोटो मात्र एक सुद्धा टाकलेला नाहीये, ती मी घेतच नाही.